पद्मशाली शिक्षण संस्थेतील काही शिक्षक शालार्थ ID आणि वैयक्तिक मान्यता न मिळाल्यामुळं सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या गेटच्या समोर आमरण उपोषण करतानाचं चित्र आपल्याला दिसून येतं आहे. खरं तर जवळपास 41 शिक्षक जे आहेत त्या ठिकाणी उपोषण करतायत. त्यातील दोन शिक्षक जे आहेत ते आमरण उपोषण करतायत. मात्र या ठिकाणी आपण बघितलं गेलं तर या ठिकाणी काही शिक्षक जे आहेत ते नेटची जी परीक्षा आहे त्याचे निकाल जे आहेत ते तपासत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं आहे. खरं तर ही जी पॅटची परीक्षा आहे ती विद्यार्थ्यांनी दिली होती आणि त्याचे निकाल जे आहेत ते या ठिकाणी तपासत असल्याचं शिक्षक या आंदोलनस्थळातून आपल्याला दिसून येतं आहे. खरं तर अनेक मागण्या ज्या आहेत त्या घेऊन या उपोषणाला बसलेल्या आहेत. आपल्यासोबत काही शिक्षक आहेत. मॅडम, काय सांगाल एकंदरीत कशा प्रकारची मागणी आहे, कशा प्रकारचं आंदोलन? हे आमचं 3 वर्ष झालेत, आम्हाला पगार पाणी नाही आहे. आमचं शालांत ज्यांना मान्यता मिळाली आहे त्यांना शालांत ID मिळावा आणि ज्यांना मान्यता मिळाली नाही त्यांना मान्यता मिळावी यासाठी आमचं हे आंदोलन चालू आहे. कशा प्रकारे बघताय, किती वर्ष झालं हे जे काम करताय आणि ह्या कशा प्रकारे सरकारवर समाधान आहे का नाही? सर, कसं आहे, आता इथे काही जण असे आहेत की 10 वर्ष झाले त्यांचं नाही आहे, काही जण 9 वर्ष झाले, काही जण 12 वर्ष झाले, त्यांना अजून पगार नाही आहे. असे आम्ही सर्व शिक्षक आहोत. काही 3 वर्ष झाले. अशा प्रकारे शिक्षकांच्या अजूनसुद्धा पगार नाही. पण आम्ही जेव्हा B.Ed झालेलो, D.Ed झालेले आहेत शिक्षक, त्यांनी एक शपथ घेतलेली असते की आपलं जे ज्ञानदानाचं कार्य आहे ते आम्ही सतत चालू ठेवावं. तसे त्यांनी अधिकाऱ्यांनी पण शपथ घेतलेली असती पदावर बसल्यावर. तशा प्रकारे आम्ही सुद्धा एक आमच्या मनापासून की विद्यार्थ्यांना घडवणे, भविष्य घडवणे ही आमची एक शपथ असते. म्हणून आम्ही काही न करता प्रामाणिकपणे आमचं कार्य चालू ठेवतोय. खरं तर आपल्याला खूप दुःख झालेलं चित्र दिसतंय. खरं तर डोळ्यातून अश्रू येत आहेत. कशा प्रकारे भावना? सर, खूप वाईट वाटते. म्हणजे जो भविष्य घडवतो शिक्षक त्यालाच एवढा अन्याय. तुमचं मतदानाचं कार्यसुद्धा आम्हीच करतो. तुमच्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला शिक्षक प्रामाणिकपणे काम करताना दिसतो म्हणून तुम्ही प्रत्येक कार्य शासनाचे शिक्षकांना सांगता. जनगणनेचं कार्य असू दे, मतदानाचं कार्य असू दे, आणि मग त्यांचाच बरं तुम्ही पोटाची खळगी भरताना तुम्हाला त्यांचा शिक्षकाचा विचार येत नाही का? हा मला शासनाला प्रश्न आहे. का त्याच्यावर एवढा अन्याय प्रत्येक वेळेस? तुम्ही पेन्शन पण जुनी पेन्शनसुद्धा तुम्ही त्याचीच अडवली. तुम्ही जेव्हा आमदार खासदार होता तेव्हा त्यांना पेन्शन का मग आमची का पेन्शन तुम्ही अडवता? तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता, असंख्य लाडक्या बहिणी आता तुमच्या बहिणी बसल्यात उपाशी. त्यांचं काय? म्हणजे जे काम करतंय त्यांना पैसा नाही आहे आणि जे काम नाही करत त्यांना आरामशीर त्यांच्या बँकेत खाते जमा झाले, त्यांची 2 महिन्याची पगार झाली जमा असं म्हणलं आता मेमध्ये. एप्रिल मेचं खातं त्यांनी आरामशीर पैसे घेतात 1500 2100 होता. आणि आम्ही काम करतो तर आमचे प्रामाणिकपणे आमचे फक्त पैसे द्या, आमचा पगार चालू करा, एवढीच आमची मागणी आहे. यापुढे कशा प्रकारे भूमिका असणार आहे? आमरण उपोषण करताय, पुढची भूमिका कशा प्रकारे? जर शासनाने आमची जर मान्यता म्हणजे मागण्या पूर्ण जर केल्या नाही तर आम्ही सर्वजण, माझे जे 5 बंधू आज आमरण उपोषणाला बसलेले आहेत, आज ते 2 दिवस झाले त्यांच्या पोटात अन्नाचा कण नाही आहे. आम्हाला इतकं वाईट वाटायला लागलं आहे. त्यांच्यासोबत आम्ही बसायला तयार होऊ. ज्या तुम्ही लाडक्या बहिणी बनतात ना त्या लाडक्या बहिणी सगळ्या आम्ही सोबत इथं राहणार आहोत, उपाशी राहणार आहोत मरेपर्यंत. आमचा जर इथं मृत्यू झाला तरी चालेल आम्हाला, पण आमचा हक्क आम्हाला मिळावा एवढीच आमची मागणी आहे. आपण पाहू शकतोय की त्या ठिकाणी आमरण उपोषण करते जे आहेत ते बसल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं आहे. खरं तर अत्यंत दुःखदायक जे भावना ज्या आहेत ते शिक्षक व्यक्त करत असल्याचं चित्र दिसतंय. कशा प्रकारे मागणी आहे, कशा प्रकारे शासन दरबारी आमचे जे काही वैयक्तिक मान्यतेचे प्रस्ताव असू दे, शालातडीचे प्रस्ताव असू दे, ते 2-2 वर्ष झालं, 3-3 वर्ष झालं त्याच्यावर कुठलीही कारवाई मान्य शिक्षणाधिकारी असू दे, शिक्षण उपसंचालक असू दे ते करी नाहीत. आणि आम्हाला जो काही आर्थिक संकटामध्ये आम्ही अडकलेलो आहोत ते आर्थिक संकट आम्ही आता आपल्या महाराष्ट्र शासनानं असू दे, केंद्र सरकारनं नवीन NEP धोरण लागू केलेलं आहे, त्याच्या अनुषंगाने आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे. सगळं कार्यवाही आम्ही शासनाचे जे काही धोरणं आहेत, जे काही त्यांचे GR आहेत, सगळ्या त्या GRचं आम्ही तंतोतंत पालन करतो. तरी सुद्धा आमच्यावर हा अन्याय का? मी शासनाला हा प्रश्न विचारतो. आणि आम्ही 2-3 दिवस झालं काही पण अन्नाचं कण न घेता आम्ही आम्हाला उपोषण करतोय. तर आम्हाला शासनानं इच्छामरणाची परवानगी द्यावी, आम्ही इथंच आमचं जीव देऊ ही शासनाला आम्ही विनंती करतो. नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर काही शिक्षक जे आहेत ते पेपर तपासत आहेत पॅटचे. मावशी, कशा प्रकार कुठला काय तपासणी करतात? सध्या मी माझ्या शाळेचा वर्गाचा रिझल्ट लावते, त्याचं कामकाज माझं चालू आहे. काय कधी रिझल्ट आहे विद्यार्थ्यांचा आणि इथं आमरण उपोषणाच्या ठिकाणी करताय? आमच्या शाळेचा 10 मेला रिझल्ट आहे.
त्याचं कामकाज या ठिकाणी चालू आहे. आमच्या शिक्षकाच्या मागण्या आहेत. वैयक्तिक मान्यता आणि शालांत ID हे ज्यांच्या थांबलेल्या आहेत त्यांना देण्यात याव्या. त्यासाठी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आज आमरण उपोषणचा दुसरा दिवस आहे. सध्या बघू शकता ही सगळेच शिक्षक जे आहेत ते या ठिकाणी पेपर तपासण्याचं काम करतायत. कोणता पेपर तपासताय आणि कशा प्रकारे आंदोलनाच्या ठिकाणी? आम्ही पॅटचे पेपर तपासत आहोत. आम्हाला आमच्या जरी मागण्या शासनाने ऐकल्या नाहीत तरीसुद्धा शासनाने दिलेलं काम आम्ही चोख पूर्ण करतो आहे. आमच्यामुळे शासनाचं किंवा विद्यार्थ्यांचं काही नुकसान होऊ नये याचा विचार करून त्यांचं नुकसान न होऊ देता इथं बसून आम्ही उन्हात बसून इथं पेपर चेक करतो आहेत. आमचे 5 सहकारी बंधू इथं आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि आम्ही त्याला सहकार्य करण्यास त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथं बसलेलो आहे. आमची शालार्थ ID द्यावी, त्यांनी मान्यता द्यावी, वैयक्तिक मान्यता द्यावी हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. खरं तर पद्मशाली शिक्षण संस्थेमध्ये जे आहेत ते गरिबांची पोरं शिकतात. मात्र आपण या ठिकाणी तरी त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून या ठिकाणी काम आपलं जे आहे ते चालू ठेवलं. कशा प्रकारे काम चालू? बोला. म्हणजे आमच्या शाळेतले एकूण तळागाळातले कामगार वर्गीय विद्यार्थी येत असतात तरी आणि आमची पण त्यांचं पण एक मत असतं आपले विद्यार्थी शिकून पुढं तरी काहीतरी व्हायला पाहिजे किंवा मोठ्या स्थळी नोकरी न लागता निदान शिकायला तर चांगलं व्यवस्थित आणि चांगले कुठल्या तरी इंजिनिअरिंग कॉलेज किंवा कुठंतरी ॲडमिशन मिळवून या उद्देशाने त्यांनी आमच्याकडे पाठवत असतात. मग त्यांचं नुकसान होऊ नये याच्यासाठी आम्ही हे पॅटचे पेपर शासनाचे मार्क भरत आहोत आणि 5 तारखेच्या आत हे आम्हाला मार्क भरायचे आहेत. हा उद्देश ठेवून आणि काम न हाडता आमचं उपोषण चालू आहे आणि आमचं शासनाचं काम देखील चालू आहे. नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर या ठिकाणी हे जे सर्व शिक्षक बांधव जे आहेत ते आमरण उपोषणाचं काम जे आहे ते चालू असतानाच, आमरण उपोषण करत असतानाच स्वतःचं जे काम आहे, जे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांनी देखील त्यांचं जे पॅटची जी परीक्षा दिली होती त्याचे गुणपत्रिका जे आहे ते भरण्याचं काम देखील या बांधवांकडून होतानाचं चित्र आपल्याला दिसून येतं आहे. कॅमेरा पर्सन तौशिफ शेखसह अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर.